मनुष्याने गेल्या हजारो वर्षामध्ये जी काही क्रांती घडून आणली ती सर्व कल्पनेतूनच साकार केली. ही कल्पनेतून साकार झालेली प्रत्येक गोष्ट ही माणसांना चकित करणारी असते. जोपर्यंत तुमची कल्पना वास्तवामध्ये उतरत नाही तोपर्यंत ती मनोरंजन. असं नाहीये की कल्पना वास्तवात उतरू शकत नाही, परंतु ती उतरण्यासाठी जी तयारी करायला पाहिजे ती तुमच्याकडे आहे का? या जगामध्ये असं काहीच नाहीये जे तुम्ही साकार करू शकत. कल्पनेत आहे म्हणजेच हे वास्तवात उतरू शकतं, म्हणूनच तुमच्या कल्पनेत आलं. कल्पना वास्तवात आहे, परंतु ती साकार करण्यासाठी काय लागतं ते त्याचं उत्तर सद्गुरू सांगता. जीवनामध्ये प्रत्येक कल्पना वास्तवात साकार होऊ शकते, पण त्यासाठी काय पाहिजे? जीवन ऊर्जा पाहिजे, जीवनशक्ती. ती जीवन ऊर्जा तुमची जेवढी सशक्त आहे तेवढी जाणीव जास्त. मग कल्पना करण्याची शक्ती पण कशातून येते? जीवन ऊर्जेतून येते. मग सद्गुरू काय म्हणता, तुमची जीवन ऊर्जा माणसाच्या बाबतीमध्ये किती जर दुभंगलेली नसेल, ती जर एकवटलेली असेल आणि पूर्णपणे जर तुमच्या कल्पनेच्या पाठीमागे उभी असेल तर ती कल्पना साकार झाल्याशिवाय राहणारच नाही. जीवनामध्ये तुम्हाला प्रत्येक कल्पना साकार करता येईल असं सद्गुरू म्हणता. प्रत्येक कल्पना साकार होऊ शकते. प्रत्येक कल्पना तुमच्याकडे जी जीवन ऊर्जा आहे तिची शक्ती तिला लावली पाहिजे, तिची शक्तीची आहुती मिळाली पाहिजे. ती ही 100%. बस ते सोडून दुसरं काहीच नाही. प्रत्येक जण ईश्वराचा अंश जर आहे तर ईश्वराने साकार केलेली प्रकृती निर्माण करण्याची ताकद तुमच्यामध्ये पण अंश रूपाने आहे. सगळी जी काही व्यवस्था आहे ह्याच्यामध्ये जो चमत्कार आहे हा सगळा चमत्कार जीवन शक्तीचा आहे, जीवन ऊर्जेचा पाठ. मग तुमची जीवन ऊर्जा क्षीण होईल अशा गोष्टी तुम्ही जर केल्या तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आहे त्याचा पण आनंदाने घेऊ शकतो. आम्ही जीवनामध्ये जे डोक्यात विचार करतो ना तेच फिलिंग आम्हाला आलं पाहिजे. जर आमच्या ते फिलिंग आम्हाला आवडत नसेल तसे विचार आम्ही काय केले पाहिजे? टाळले पाहिजे. जशा प्रकारचं जीवन तुम्हाला हवंय तसेच विचार केले पाहिजे. मला सांगा, आजचा दिवस उगवला, संध्याकाळ होईपर्यंत तुमच्याकडे एवढा दिवस आहे, करण्यासाठी खूप काही गोष्टी आहे आणि तुम्ही त्या करत नाही, म्हणजे काय? तुम्ही तुमचं जीवनामध्ये आनंदी नाही, तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद घेत नाही. म्हणजे चाललंय तेच ज्याला समाधानी आहे तो कल्पना करेल का? म्हणून तुमची जीवन ऊर्जा प्रज्वलित पाहिजे, तेजस्वी पाहिजे. मग ती तेजस्वी करण्यासाठी तुम्ही साधना करा, तपस्या करा, योग्य वेळी योग्य गोष्ट झाली पाहिजे. आज तुमचं वय आहे, या वयामध्ये तुम्ही ते संपादन करू शकता, साधना करू शकता, तुम्ही ती शक्ती संपादन करू शकता आणि त्या शक्तीपासून तुम्ही खरोखर कल्पना साकार करू शकता असं सिद्ध असं. मनुष्याने गेल्या हजारो वर्षामध्ये जी काही क्रांती घडून आणली ती सर्व कल्पनेतूनच साकार केली. ती कल्पनेतून साकार झालेली प्रत्येक गोष्ट ही माणसांना चकित करणारी असते, माणसांचं लक्ष वेधून घेणारी असते आणि त्याला एक वेगळा आनंद देणारी असते. कुणाचीही कलाकृती का असेल, कुणाचीही निर्मिती का असेल, पण जेव्हा आम्ही तिला बघतो तेव्हा आम्हाला आनंद होतो. प्रत्यक्ष आम्ही ती गोष्ट जरी भोगली नाही किंवा तिचा आम्ही अनुभव जरी घेतला नाही तरी नुसती बघून सुद्धा आम्ही तिचा आनंद घेतो. आपण ज्याला नवीन निर्मिती असं म्हणतो की सृजनशीलता, क्रिएटिव्हिटी हा शब्द जो आहे, क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? जे आत्तापर्यंत नाही आहे ते निर्माण कर. सृजन जे आता नव्हतं आणि जे आता निर्माण केलं जाणार आहे किंवा केलं गेलंय त्याला सृजन असं. हे काही बाळाला जन्म देते, सृजन. झाड फुलांना फळांना जन्म देतं, ते सृजन. एखाद्या अभियंत्याने, इंजिनियरने एखादी इमारत किंवा एखादी भौतिक गोष्ट निर्माण केली, एखाद्या इंजिनियरने एखादं नवीन मशीन तयार केलं, काही असो, एखाद्या कम्प्युटर इंजिनियरने कम्प्युटर निर्माण केलं, एक नवीन प्रणाली निर्माण केली. ह्या सर्व नवनिर्मितीमध्ये एखादा चित्रकार एक नवीन चित्राची निर्मिती करतो, एक नर्तक एक नवीन नृत्य आविष्कार साकार करतो. ही जी नवनिर्मिती आहे ही कल्पनेतूनच जन्मली. परंतु कल्पना तर शेख चिल्ली पण करत होता.
एका बाजूला प्रत्यक्षात कल्पना साकार करणारी एक बाजू आहे आणि दुसऱ्या बाजूला कल्पनांच्या विस्तारामध्ये मनोरंजन करणारी पण एक बाजू आहे. तुमचं जीवन कोणत्या बाजू आहे? तुम्ही कल्पनांच्या मनोरथांच्या ज्या कलाकृती साकार करता मनामध्ये आणि तुमचं स्वतःचं रंजन करा, विशेषतः स्वप्नांमध्ये, रात्री पडलेल्या स्वप्नांमध्ये माणसं क्षणात श्रीमंत होता, क्षणात सत्ता संपादन करता. मला वाटते आता निवडून आलेले बरेचसे आमदार रात्री झोपेमध्ये मंत्री झाल्याचं स्वप्न पाहत असतात. काही जणांना मुख्यमंत्री झाल्याचं स्वप्नही पडत असेल. मनोरथ आहे. हा रथ किती आणि किती धावला आणि किती वेगाने धावला याला काही मर्यादा नाही, कारण त्याला वास्तवाचं रूपच नाही. बरेचसे डरपोक माणसं मनातल्या मनात एखाद्याचा खून करून टाकतात. जे प्रत्यक्ष साकार करता येत नाही ते तुमचा मेंदू तुमच्या झोपेमध्ये ते पूर्ण करून घेतो. मनोरथ, त्याला आम्ही स्वप्न म्हणतो. अर्धवट राहिलेलं कर्म मेंदू तुमच्या झोपेमध्ये, तुमचं जेव्हा बाह्य मन, तार्किक मन झोपलेलं असतं, तुमची बुद्धी झोपलेली असते, तेव्हा ते अतार्किक मन, सबकॉन्शियस माइंड ज्याला आम्ही म्हणतो, हे अंतर्मन तुमच्या सगळ्या अर्धवट राहिलेल्या सगळ्या जे काही कर्म असतील, इच्छा असतील, विचार असतील, आकांक्षा असतील, त्या सगळ्या पूर्ण करून सकाळी तुम्हाला फ्रेश उठवण्याचा प्रयत्न कर. त्यातले तर काही जण म्हणतात, अरे चांगलं स्वप्न पडत होतं, कशाला उठू? तो स्वप्नात एवढा विसरलेला आहे, एवढा हरवलेला आहे, कारण त्याच्या सगळ्या कल्पना या स्वप्नामध्ये साकार. कल्पना का म्हणतो मी? कल्पाच्या पलीकडे. कल्प म्हणजे आता जे वास्तव आहे त्याला कल्प असं म्हणायचं, आणि त्याच्याही पलीकडे अवास्तव. अवास्तव म्हणजे काय? जे वास्तवापेक्षाही पलीकडे आहे, साक्षात कधी ते वास्तवात येणार नाही अशी ज्याची धारणा आहे ते अवास्तव. आता प्रत्येक माणसा सरशी वास्तवाची व्याख्या अवास्तवाची व्याख्या वेगळी होऊ शकते. तुम्ही जर 200 वर्षापूर्वी जर म्हटले असते की अमेरिकेतला माणूस तुमच्या समोर असा दिसेल तुम्हाला, तुम्ही त्याच्याबरोबर बोला, ते बी 1 रुपया आणाले. अगदी 10-20 वर्षापूर्वी जरी म्हटले असे तरी तुम्हाला वेळेत काढला असतं लोक. अरे मी लहान होतो तेव्हा मला माझ्या शाळेमध्ये मी असं म्हटलो की हे जे हेलिकॉप्टर आहे त्याच्यामध्ये 6 माणसं बसतात, तर मला 3 वर्ष वेळेत काढत होते गावाकडची मुलं. म्हणजे त्यांच्यासाठी ते वास्तव नाही, एवढंच हेलिकॉप्टर आहे. त्यांनी कधी जमिनीवर पाहिलंच नाही ना, त्यांनी आकाशातच पाहिलं. जसे 2 वेळे एकमेकांना म्हणतात, एक वेळा म्हणतो अरे हे जे विमान आहे एवढं मोठं, त्यांनी जमिनीवर विमान पाहिलं आणि आकाशातही पाहिलं होतं. तुम्ही हे जे विमान आहे किती मोठे विमान आहे, ह्याच्यामध्ये किती माणसं बसतात, हे कसं रंगवत असेल लेवा? त्यावेळेस काही मशिनरी वगैरे हे माहिती नव्हतं सामान्य लोकांना. आता ब्रशने रंगवायचं म्हटल्यावर काय आहे की नाही, आपल्याला साधं घराचं गेट रंगवायचं म्हटलं तरी 4 दिवस लागतात. म्हटलं किती कसं रंगवत असेल. दुसरा वेळा, आता त्याला वेळा म्हणावं की हुशार म्हणावं तेच कळणं मला उत्तर आहे. दुसऱ्या वेळा त्याला म्हटलं अरे वेड्या, बरोबर. एक वेळा दुसऱ्या वेळेला म्हणतो अरे वेड्या तुला कळत नाही. अरे कळत नाही म्हणून तर विचारतो तुला. अरे जेव्हा ते विमान आकाशात उंच जातं ना, एकदम बारीक होऊन जातं, तेव्हा पटकन रंगून येतात. काय कल्पनाशक्ती, वेड्या का पण कल्पनाशक्ती. मग तुमच्याकडे कल्पनाशक्ती आहे, तुम्ही पण वेळे असू शकता, सावधा. असं सद्गुरू. जोपर्यंत तुमची कल्पना वास्तवामध्ये उतरत नाही तोपर्यंत ती मनोरंजन. असं नाही आहे की कल्पना वास्तवात उतरू शकत नाही, परंतु ती उतरण्यासाठी जी तयारी करायला पाहिजे ती तुमच्याकडे आहे. मला सांगा, आपण ऐकतो की शून्यातून विश्व निर्माण केलं लोकांनी. आता आमच्यापैकी कोण आहे जो शून्य नाही आहे? नाही, आम्ही शून्य नाही, शून्याच्याही पुढे काहीतरी आहे आमच्याकडे. डावावर लावण्यासाठी आमच्याकडे थोडी जमीन असेल, घर असेल, थोडा बॅलन्स असेल, काहीतरी आहे, डिग्री आहे, काहीतरी आहे आमच्याकडे डावावर लावण्यासाठी. अनेक लोक आहेत त्याच्याकडे काहीच नाही.
शून्य. भिकारी आहे, भिकारी. रस्त्यावर आले होते, पण त्यांनी काय निर्माण केलं? विश्व निर्माण. कारण कल्पना साकार करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये त्यांनी निर्माण केली. या जगामध्ये असं काहीच नाहीये जे तुम्ही साकार करू शकत नाही. म्हणून तर या जीवनाची फार सुंदरता आहे. काहीही तुम्ही साकार करू शकता जे तुमच्या कल्पनेत आहे. कल्पनेत आहे म्हणजेच ते वास्तवात उतरू शकतं. म्हणूनच तुमच्या कल्पनेत आलं. कुठेतरी ते निर्माण होऊ शकतं किंवा होतंय किंवा आहे, म्हणून ते तुमच्या. मला सांगा, असा प्रश्न आहे का त्याचं उत्तर नाही? आधी काय असतं? उत्तरावरून प्रश्न तयार होतो की प्रश्नावरून उत्तर? शाळेमध्ये तुमचे सर लोक जे होते, शिक्षक लोक, ते प्रश्नपत्रिका कशावरून तयार करायची? अंतर्ज्ञानाने तयार करायची का? अभ्यासक्रमावरून प्रश्नपत्रिका तयार करायची. म्हणजे पाठ्यपुस्तक, अभ्यासक्रम ह्याच्यामध्ये ऑलरेडी सगळी उत्तरं आहे, फक्त त्याच्यावरती प्रश्न निर्माण केलेले. कसं वास्तवामध्ये ही कल्पना ह्या सृष्टीमध्ये साकारा. इथे आता इथे वाफ आहे, पाण्याची वाफ आहे, पाणी आहे, पण ते वाफेच्या स्वरूपात. ह्या रूम मधलं सगळं पाणी जर एकत्र केलं वाफेच्या स्वरूपातलं, तर साधारणतः ते अर्धा ते 1 लिटर भरेल. तशी ते हवा आहे, पण ती जाणवते, दिसत. तिचं अस्तित्व तिला सिद्ध करण्याची गरज नाही, तुम्हाला शोधण्याची गरज आहे. तसं कल्पना वास्तवात आहे, परंतु ती साकार करण्यासाठी काय लागतं ते त्याचं उत्तर सद्गुरू सांगता. जीवनामध्ये प्रत्येक कल्पना वास्तवात साकार होऊ शकते, पण त्यासाठी काय पाहिजे? जीवन ऊर्जा पाहिजे, जीवनशक्ती द्यायची. आता ही जीवनशक्ती म्हणजे काय हो? जीवनशक्ती म्हणजे ऊर्जा, बरोबर आहे? मला सांगा, शेंगदाणा आहे आणि बदाम, कशात ऊर्जा जास्त आहे? हे सांगायला लहान पोरगा सुद्धा सांगेल ना. म्हणून तर बदामची किंमत काय? जास्त. पोषण ज्याच्यामध्ये जास्त आहे म्हणजेच ऊर्जा जास्त. शक्ती ही ऊर्जेतून जन्माला येते. म्हणून ऊर्जेला शिव म्हटलेलं आहे आणि शक्तीला पार्वती म्हटले. ऊर्जेतून जी व्यक्त होते ती शक्ती, आणि शक्ती जिकडे धावते ती भक्ती, बरोबर आहे? शक्ती जिथून पळून जाते, दूर जाते, ती आसक्ती. तुम्ही जेवढी धरायला जाल तेवढी ती दूर जा. तुम्हाला मिळालेलं बीज तुम्ही जर पेरलं, त्यापासून तुम्ही तुमच्या माध्यमातून तुमच्या ऊर्जेने तुम्ही जर काही निर्माण केलं, त्यातलं तुम्ही खाल्लं तर तो प्रसाद असेल. आणि तुम्हाला जे मिळालेले तेच तुम्ही जर खाल्लं तर तो भोग असेल. बघा, यातून काय शिकायचं शिका. तुमच्या ऊर्जेने तुम्ही जे विकसित करता तो प्रसाद आहे, पण जे तुम्ही दुसऱ्याकडून घेता तो भोग आहे. त्याची किंमत न मोजता. आणि म्हणून भोगातून नाश हो. पहिल्या गोष्टीचा तुम्ही जर त्याग केला तर त्यातून प्रसाद जन्माला येतो. म्हणून देवाचा प्रसाद झाला तर पहिला दुसऱ्यांना वाटतात आणि मग त्याचा भोग येतं. का बरं? माझ्या हिस्साला जो आलेला आहे त्यातलाही मी जेव्हा वाटतो तेव्हा त्याच्यामध्ये शक्ती जाते. आणि मग आज आमची जी शक्ती आहे ती काय झालेली आहे? दुभंगलेली. मला सांगा, एक सोपं उदाहरण आहे. ही वीज आहे. जेव्हा व्होल्टेज कमी होतं तेव्हा तुमची सगळी यंत्र काम करतात का? जेव्हा व्होल्टेज कमी होतं तेव्हा बरीचशी जी यंत्रे जी जास्त ऊर्जेवर चालतात ती पहिली बंद. जसं EC आहे, तुमचा मोठा LED TV असेल,
ज्यांना जास्त कंजप्शन आहे ऊर्जेचं, ती सर्व उपकरणं लगेच काय होणार, बंद होणार. तुमच्या शरीराचं पण घ्या. जेव्हा तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन लेवल किंवा ग्लुकोज लेवल कमी होते, तात्काळ तुमच्या शरीराचे जे काही इमर्जन्सी अवयव असतात, इमर्जन्सी जे इंद्रिय असतात, ते बाकीच्या इंद्रियांची ऊर्जा कट ऑफ करतात. लगेच तुम्हाला चक्कर येते आणि तुम्ही खाली पडा. का बरं चक्कर येते? उभं राहण्यासाठी, चालण्यासाठी, बघण्यासाठी, विचार करण्यासाठी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा सर्व बंद केली जाते आणि हृदय, फुफ्फुस, मेंदू, ज्याचे महत्त्वाचे जे पार्ट आहे त्यांच्याकडची ऊर्जा संतुलित केली जाते. तसंच आपल्या घरांमध्ये, संस्थांमध्ये, कंपन्यांमध्ये जे इमर्जन्सी आहे तेच फक्त इंजिन चालू राहतात, साधनं चालू असतात, बाकी सगळे जे उपकरण आहे ते आपोआप शटडाऊन. झाडामध्ये सुद्धा तुम्ही पहा, त्याच्या जर ऊर्जा कमी पडली, त्याची जीवन ऊर्जा कमी पडली, शक्ती कमी पडली, तर ते तात्काळ काही फळं गाळून देत. आणखीन कमी पडली तर सर्व फळं गाळून देत. आणखीन कमी पडली तर पानं गाळून देतं. आणखी कमी पडली तर फांद्या वाळून टाक. पण खोडाला मात्र जिवंत ठेवलं. म्हणजे जीवन ऊर्जा जसजशी एखादा दिवा आपण पेटवला, भरपूर जर तेल असेल तर असा मोठा मस्त पेट. काय फरक आहे ह्या इलेक्ट्रिक विजेच्या दिव्यावरती आणि तुमच्या तेलाच्या दिव्यामध्ये? याची जर व्होल्टेज कमी पडलं तर हा पण डीम होतो, आणि तुमच्या दिव्यामधलं तेल कमी पडलं तर तो पण डीम होतो, आणि हा दिवासुद्धा डीम होतो. ऊर्जा पडे कमी पडते. तो तुम्हाला जरा अंधूक दिसतंय रे, डीम झालं, डीम तू ऊर्जा खाली गेली. अगदी फळं असो, भाज्या असो, धान्य असो, टिकवण क्षमता कशावर आहे? त्याच्यामध्ये पोषक तत्व किती आहे, इंधन किती भरलेलं आहे, त्याच्यावर त्याची टिकवण क्षमता आहे. जसे दिव्यामध्ये किती तेल ओतलेलं आहे तेवढं तो टिकणार आहे, तसं त्या फळामध्ये किती ऊर्जा आहे, जीवन ऊर्जा आहे, तेवढं ते टिकणार आहे. मग तुम्ही जसं अन्न खाणार आहे ती जीवन ऊर्जा तुमच्यामध्ये समाविष्ट. बघा, जेव्हा एखादा जीवाणू एखाद्या भौतिक कणाला खातो तेव्हा त्या कणामधली ऊर्जा तो स्वतःमध्ये समाविष्ट करतो. जेव्हा एखाद्या जीवाणूला एखादा आर्थ्रोपॉड्स खातो तेव्हा त्या जीवाणूमधली ऊर्जा तो स्वतः ग्रहण करतो. जेव्हा एखाद्या आर्थ्रोपॉडला एखादा कीटक खातो तेव्हा त्याच्यातली ऊर्जा स्वतःमध्ये समाविष्ट करतो. जेव्हा एखाद्या कीटकाला एखादा पक्षी खातो, साप खातो, बेडूक खातो, तेव्हा त्यातली जीवन ऊर्जा स्वतःमध्ये घेतो. जेव्हा एखादा माणूस अशा प्राण्यांना खातो किंवा फळांना खातो त्यातली ऊर्जा स्वतःमध्ये समाविष्ट करतो. आणि साधी सरळ गोष्ट आहे, इथं फक्त जीवन ऊर्जेचं आणि शक्तीचंच ट्रान्सफॉर्मेशन आहे, बस, बाकी काहीच नाही. बाकी आकार वेगळे आणि व्यक्त होण्याची जी पद्धत आहे ती वेगळी आहे. झाड वेगळ्या प्रकारे व्यक्त होतं, त्याला पण लेकड वाढ होता, प्राण्यांना पण होता, माणसाला पण होता. माणूस आयुष्यभर सोबत घेऊन जगतो, प्राणी स्वतःच्या पायावर उभे राहिले की सोडून देतात आपल्या लेकरांना. माणूस मात्र आयुष्यभर सोबत ठेवतो. माणसाबरोबर गोरीला असेल किंवा इतर काही अजून प्राणी आहेत जे माणसाच्या फार जवळ आहे, ते पण आपल्या परिवाराला सोबत ठेवतात मरेपर्यंत. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की जीवन ऊर्जा तुमची जेवढी सशक्त आहे तेवढी जाणीव जास्त आहे. मग कल्पना करण्याची शक्ती पण कशातून येते? जीवन ऊर्जेतून येते. मग सद्गुरू काय म्हणता, तुमची जीवन ऊर्जा माणसाच्या बाबतीमध्ये की ती जर दुभंगलेली नसेल, ती जर एकवटलेली असेल आणि पूर्णपणे जर तुमच्या कल्पनेच्या पाठीमागं उभी असेल तर ती कल्पना साकार झाल्याशिवाय राहणारच नाही. मग आमच्या कल्पना साकार का होत नाही? कारण आम्हाला शाश्वती नसते. हे खरंच मिळालं तर माझं बरं होईल का, दुविधा असते, दुविधा. आमचा विचार, बुद्धी एक सांगते, त्या पाठीमागची भावना वेगळं काहीतरी सांगते. आणि बघा, आमची ऊर्जा जी आहे, जीवन ऊर्जा, या दोन गोष्टींमध्ये काय होते? दुभंगतीत. बघा, बरेचशी मुलं 10वी-12वी नंतर एखाद्या फॅकल्टीला जातात, ॲडमिशन घेता, कॉलेजमध्ये जाता, तिथं गेल्यावर म्हणते मी उगाच ही साईड घेतली. ॲग्रीवाला म्हणतो मी इंजिनिअरिंगला जायला पाहिजे होतं, इंजिनिअरिंगवाला म्हणतो मी डॉक्टरला जायला पाहिजे होतं, डॉक्टरवाला म्हणतो नाही मी जरा IASच करायला पाहिजे. प्रत्येकाची जी ऊर्जा आहे ती काय झालेली आहे? दुभंग. एवढं कशाला? जेव्हा एखादा पदार्थ आमच्या समोर येतो ना,
तेव्हा त्याचं दिसणं डोळ्यांना फार मोहक वाटतं, स्पर्श काहीतरी वेगळाच वाटतो. आणि जेव्हा जिभेवर जातं तर जीभ काहीतरी वेगळंच सांग, आणि नाकामध्ये जो सुगंध आहे तो काहीतरी वेगळाच सांगतो. जेव्हा असं होतं ना, तेव्हा तुम्ही त्या पदार्थाचा आनंद घेऊ शकत नाही, तो पचवू पण शकत नाही. तुमचं शरीर हे पचवण्यावर नका. आणि म्हणून असं म्हटलं जातं, जेवण करताना ते अहम ब्रह्म म्हणजे ब्रह्म असल्यासारखं उदर भरणं न हे जाणीजे यज्ञ करणं. जेवणाला काय केलंय? पूर्ण ब्रह्म म्हटले. जेवण खरं तर ते जेवण नाही, हे जीवन आहे. हे जेव्हा कळलं त्याला शक्ती नसतं. बाकीच्यांना रोग प्राप्त. बरेचसे लोक रोगासाठी खातात, आरोग्यासाठी नाही. आणि म्हणून जीवनशक्ती जी आहे तुमची, ही जीवनशक्ती रोज तुमच्यामध्ये समाविष्ट होते. अगदी तुम्ही एखाद्याच्या हातामध्ये हात घेतला, हस्तांदोलन केलं, एखाद्याला स्पर्श केला, प्रेमाने करा, कोणत्या भावने करता त्याप्रमाणे तुमच्यामध्ये एनर्जी ट्रान्सफर होते. मित्रांनो, मला सांगा, जर तुम्हाला खरोखर वाटतंय की माझ्या जीवनामधल्या ज्या माझ्या कल्पना आहे किंवा मला जे काही करायचं आहे, साध्य करायचं आहे, जे माझ्या डोळ्यासमोर आहे ते मला प्राप्त करायचं आहे, तर त्यासाठी मी काय करायला हवं असं प्रत्येकाला वाटतं. की कोण आहे इथे जो ज्याचे स्वप्न त्याला पूर्ण करायचे नाही. आणि स्वप्न हे तुमच्यासाठी आज कल्पनाच. स्वप्न वेगळे नाही, मुळात कल्पनेतूनच स्वप्न जन्माला येतं, हे लक्षात ठेवा. स्वप्न ही नंतरची गोष्ट आहे, पहिलं तुमच्या कल्पनेत यायला पाहिजे. आपण बोलता बोलता म्हणतो, मी माझ्या कधी मनात सुद्धा अशा गोष्टी आणत नाही. जर एखादा मजुरी करणारा जो परिवार आहे, त्या परिवारामधल्या मुलगा आपल्या आईवडिलांना किंवा आपल्या सगळ्यांना म्हटला मी एक दिवस हेलिकॉप्टर घेणार आहे, ते हसतील त्याच्याकडे बघून आणि काय म्हणतील, हो आपण घेऊ ना, आता बाजारामध्ये घेऊ, असं म्हणून त्याची काय ओळखतात, खिल्ली. आजपर्यंत वास्तवात साकार होणारी कुठलीच कल्पना पहिल्या पायरीवर कधीच स्वीकारली गेली नाही, तिची खिल्लीच ओळखली. पहिली लोक हसतात, बरोबर आहे. आणि तुम्ही जर लोक जर हसत नसतील तर ती कल्पना पण नसते, हे लक्षात ठेवा. तुम्ही जर कलेक्टरच्या परीक्षेला बसलात आणि तिथे गेल्यावर तुम्ही मुलाखतीमध्ये समोरच्याने तुम्हाला विचारलं की तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे, आणि त्यांनी जर विचारलं मला पगार किती असेल, हे तुम्हाला आता हसवाल आलं की. म्हणजे तुम्ही ज्या पदासाठी तुम्ही स्वतःला उभं करताय, सामोरं नेताय, त्या पदाची गरिमा सुद्धा तुम्हाला माहिती. एवढे तुम्ही आंधळ्या, एवढे तुम्ही अज्ञान. मग जीवनाच्या बाबतीमध्ये जीवनाची ताकद काय, जीवन ऊर्जेची शक्ती काय, आम्ही ती काय करतो, आम्ही ती व्यर्थ व्हायला. मग ब्रह्मचर्य का म्हटलेले? ब्रह्मचर्य हे तुमच्या जीवन ऊर्जेला रूपांतरित करतं. ब्रह्मचर्य म्हणजे विभिन्न लिंगापासून दूर राहणं, शारीरिकदृष्ट्या, ह्याला ब्रह्मचर्य म्हणत नाही. ब्रह्मचर्य म्हणजे नुसतं तन नाही तर मन सुद्धा काय पाहिजे, त्या चर्येमध्ये पाहिजे, ब्रह्माच्या चर्येमध्ये. आणि ब्रह्माची चर्या काय सांगते की फक्त शक्ती संपादन करा, शक्तीचं दोहन करू नका, संपादक. तुमची चर्या ही ईश्वरासारखी असली पाहिजे. ईश्वर म्हणजे काय हो, देव म्हणजे काय, देणे. ईश्वर म्हणजे ऐश्वर्य. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा बचत करावं लागेल. चालू कष्ट तुम्ही करालच, पण त्याची तुम्हाला काय करावं लागेल, बचत करावं लागेल. आणि बचत करून परत काय करावं लागेल, गुंतवणूक करावं लागेल. हे तर बरोबर आहे. सामान्य माणसाला जर श्रीमंत व्हायचं असेल
हे त्याला काय करावं पहिल्यांदा बचत करावं लागेल. जे कमाई करतो त्यात काय करावं लागेल बचत. मग शक्तीची पण तुम्ही कमाई करता रोज, पण तिची पण काय करावं लागेल सेव्हिंग करावं लागेल. आणि ती सेव्हिंग तुम्हाला काय करावं लागेल गुंतवावी लागेल. जेव्हा तुम्ही गुंतवता आणि तिला चक्रव्याढ व्याज यायला सुरुवात होते तेव्हा ती खर्च करू शकतो. मग त्याच्यासाठी 25 वर्ष पूर्ण ब्रह्मचर्य. हे फक्त शरीराचं का नाही, मग आर्थिक असेल ते पण आर्थिक पण ब्रह्मचर्य पाहिजे तर शक्तीची काय होती संपादन होत. मानसिक पण ब्रह्मचर्य पाहिजे. मनामध्ये सुद्धा वासना यायला नाही पाहिजे, मनामध्ये एक कामना नाही यायला पाहिजे. हाव हाव नको. जे आहे त्यात समाधानी आहे, प्रचंड मेहनत आहे, प्रचंड त्याग आहे, प्रचंड समर्पण आहे, पूर्णपणे जिवंत आहे. मग ही शक्ती पाहिजे. आज जसं एखाद्या घरामध्ये पैसा तर येतो बघा, सर्वांना सारखा पगार आहे, 15-20 हजार रुपये सगळ्यांना पगार आहे. पण काही जण त्यातून जीवनाची निर्मिती करतात, सुंदर जीवन बनवतात. काही जण तेव्हाच भूक उगून दरिद्रीच राहतात. इथे फरक पडतो आर्थिकमध्ये सुद्धा. म्हणजे तुमच्या पैशांना सापासारख्या 12 वाटा, तुमच्या ऊर्जेला सापासारख्या 12 वाटा. त्यांनी कुंडलिनी धरून जर बसला असा तर शक्ती एक वाट. तो जर असा पांगला तर साप हा काय बघा, तुम्ही कधी पण सापावरती हल्ला करा तो लगेच काय होतो स्वतःचा अंग गोळा करतो. कुंडलिनीमध्ये शक्ती आहे, फैलावामध्ये. तुमची इंद्रिय जेवढी पसरलेली आहे, तुमचं मन जेवढं भिरभिरलेलं आहे तेवढी तुमची शक्ती काय होणार क्षीण. आणि अशा क्षीण शक्तीमध्ये तुमच्या कल्पना स्वप्न कधीच साकार नाही होऊ शकत. ही समस्या. ऊन बाहेर पडलेलं आहे ते मी त्याच्यामध्ये जाऊन कागद ठेवावर पेटतो का पेटतो. म्हणजे मी जर भिंगकाच जर धरली आणि सर्व सूर्यप्रकाश जर एका ठिकाणी जर गोळा केला, फक्त भिंग काचेवर पडणारा साधारणतः 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर पण खूप झालं, 5 ते 10 सेंटीमीटरचा परिघामधला सूर्यप्रकाश जरी आपण एकवटवला तरी अग्नी पेट. सेंटीमीटर. ते सूर्याची शक्ती काय असेल, फक्त ती काय केलेली त्यांनी विखुरून दिलेली आहे, म्हणून तुम्ही ती सहज पचवू शकता. बरोबर आहे. आणि मग ती विखरलेली जी ऊर्जा आहे ती तुम्हाला ग्रहण करायची. तुम्हाला पाण्यामध्ये विरघळलेली साखर किंवा गूळ तुम्ही सहज खाऊ शकता. जर एवढा मोठा खडा तर दिला तो तुम्ही खाऊ शकता का नाही, मग तुकडे करून खाऊ. तसंच आम्ही ग्रहण करण्यासाठी आम्हाला विखुरलेली पाहिजे, पण आम्ही ग्रहण केल्यानंतर ती एकवटली पाहिजे. लक्षात ठेवा, ग्रहण करण्याचे अनेक मार्ग आहे, परंतु ती एकवटली पाहिजे. ती एकवटली तरच काय करते रूपांतरण कर. होत्याचं नव्हतं पण करते, नव्हत्याचं होतं पण कर. जी शिडी वरून येते ती शिडी खाली पण आणते. हां, जी बस तुम्हाला इथून पुण्याला नेते तीच बस परत पुण्यावरून नाशिकला पण येते. तसं जीवनामध्ये तुम्हाला प्रत्येक कल्पना साकार करता येईल असं सद्गुरू म्हणतात. प्रत्येक कल्पना साकार होऊ शकते, प्रत्येक कल्पना बघा. फक्त तुमच्याकडे जी जीव ऊर्जा आहे तिची शक्ती तिला लावली पाहिजे, तिची शक्तीची आहुती मिळाली पाहिजे. ती ही 100%. बस ते सोडून दुसरं काहीच नाही. काही जणांना असं वाटतं अरे मी हे करू शकत नाही. का करू शकत नाही? पूर्णपणे तू दे ना समर्पण. तुझी पूर्ण जीवन ऊर्जा जी काय आहे तुझ्याकडे ती देऊन टाक सगळे, काहीच शिल्लक ठेवू नको. राजा हरिश्चंद्र हो, प्रभू रामचंद्र हो, देऊन टाकले अधिकार सगळे आईला आणि वडिलांना. माझ्या जीवनाचे अधिकार तुमच्यात घ्या, काय करायचं बोल. पितृ आणि मातृ ऋणातून मुक्त होण्यासाठीचा तो प्रयत्न. म्हणजे आपण हे एक लक्षात ठेवलं पाहिजे किती मोठी ताकद आज माणसाच्या हातामध्ये. नाही हो सर, ते देव होते. मग तू फक्त नवरदेवच आहे का? हां, नवरदेव, वर नसलेला देव. नवरदेवचं बघा अर्थ, वर न वर आणि मग देव. म्हणजे वर
नसलेला देव म्हणजे नवरदेव. तो तेवढ्या एका दिवसासाठी फक्त 2 दिवसासाठी द्यायचं काम करू, नाही तर आयुष्यभर घेऊ. आम्ही देव नाही, आम्ही घेऊ. मित्रांनो, प्रत्येकजण ईश्वराचा अंश जर आहे तर ईश्वराने साकार केलेली प्रकृती निर्माण करण्याची ताकद तुमच्यामध्ये पण अंश रूपाने आहे. ती सामर्थ्य जे आहे तुमच्या जीवनशक्तीचं, जीवनशक्ती म्हणजे काय रे? तुमचं जिवंतपणा. तुम्ही आज जिवंत आहे, ऊर्जेमुळे जिवंत आहे. काही जण जरा कमी जिवंत आहे, काही जरा आजारी झाले तर काय होतं? लिकेज तयार होतं, डल पडतं. हे इंजिन थोडं स्लो मोशनमध्ये चाल, बरोबर की नाही? स्पीड घेत नाही, राईट? प्रत्येक इंद्रिय अर्ध्या क्षमतेने काम करते. 2दा आवाज दिल्यावर एकदा ऐकतो, 2दा पाहिल्यावर मग कळतं काय पाहत. असं पा जरा भांबावलेला, थोडासा भ्रमित झालेला, कमजोर झालेला माणूस तुम्ही पाहिलास, त्याला जर टाचणी टोचली तर कळत नाही, फ्यू टोचल्यावर कळत. म्हणजे त्याची जी काही संवेदनशीलता आहे, चेतना आहे, ती चेतना काय होते? वीक होते, कमजोर होते. अशा माणसाला तुम्ही जर कल्पना कर म्हटल्यावर तो काय म्हणत? नाही, मला भ्रम उडाय. तो कबूल करतो, मला भ्रम उडायली, भ्रम. ती कल्पना नाही करा. त्याच्या मेमरी कार्डमध्ये सगळे सिनेमे चालू होऊन जातात एक संगच, सगळे व्हिडिओ एकमेकामध्ये. भ्रमित अवस्था म्हणजे मेमरी जी आहे त्याची तीच त्याला समोर दिसते. कल्पना करणं थोडंच, जे आहे ते सुद्धा त्याला स्पष्ट दिसत नाही, तो स्पष्ट अनुभव सांगू शकत नाही. आणि म्हणून मित्रांनो, सगळी जी काही व्यवस्था आहे ह्याच्यामध्ये जो चमत्कार आहे, हा सगळा चमत्कार जीवनशक्तीचा आहे, जीवन ऊर्जेचा पाठ. मग तुमची जीवन ऊर्जा क्षीण होईल अशा गोष्टी तुम्ही जर केल्या तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आहे त्याचा पण आनंदाने घेऊ शकता. म्हणून आपली जीवन ऊर्जा कायम स्थिर राहील, मजबूत राहील, अशीच गोष्टी, अशाच ॲक्टिव्हिटी आम्ही केल्या. मग ती आहार असेल, विहार असेल किंवा आमचं विकास असेल, आणि तशाच मार्गाला आम्ही गेलो पाहिजे. मग आमच्या पूर्वजांनी, आमच्या संस्कृतीने आम्हाला काय शिकवलं? आम्हाला ब्रह्मचर्य शिकवलं, शक्ती संपादन शिकवलं, सेवा शिकवली, नवनिर्मिती शिकवली, तुमच्या जीवनाचा शिल्पकार तूच हो हे शिकवलं. हे सोपं नाही. प्रत्येकाला स्वतःचं जीवन स्वतःच्या पद्धतीने विकसित करण्याची संधी देणं हे फार मोठं धाडस आहे. सगळे बेडकं एका पिशवीत भरून त्याचं वजन करणं सोपं आहे. प्रत्येक बेडकाचं वेगळं वजन करू नाही शकत. पहिला बेडक तुम्ही ज्यावेळेस काट्यावर ठेवाल आणि दुसरा घ्यायला गेले का पहिला उठून कुरमुडी मारून जात. मग ही जी माणसं आहे, या माणसांची जी मन आहे ती बेडकासारखी चंचल आहे. टणूक 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 डराव डराव चालूच राहतेच. पण तो डराव दुसऱ्याला पण डराव, स्वतःला पण डराव. आवाज नाही येतो. डराव म्हणजे डर आव, स्वतःला घाबरवण्याची कामं करतात, दुसऱ्याला घाबरव. हे करू नको, तुला माहिती आहे का? हां 50 जण सक्सेस झाले पण 2 फेल झाले. ते फेलचं नाव सांग, ते 50चं नाव नाही सांग. डराव, सगळ्यांना डराव डराव, मग स्वतः पण डराव डराव. म्हणजे ही जी चंचलपणा आहे, हा चंचलपणा मनांचा तुम्ही एकत्रित करू शकत नाही. मग त्याला तुम्ही कॉर्पोरेट कंपन्या काय करतात, त्यांना एका शिस्तीमध्ये बांधतात. जसे रोबोट ह्यावेळेस यायचं मध्ये, मी ऐकलं एक कंपनी मालक मला गंमत सांगत होता. म्हणे मी माझ्या कर्मचाऱ्यांसाठी एक सायरन बसवली आहे, आणि तो सायरन कुठे बसवलेला आहे? जिथं कामाची जागा आहे तिथे. आणि त्याचा तो वाचतो कुठे? जिथे जेवण करायला बसतात मधल्या सुट्टीमध्ये तिथे. बरं, मग काय भानगड आहे? म्हणजे सायरनची किंमत म्हणे 20,000 रुपये. बरं, मग त्याचं काय? म्हणजे सायरनची सिस्टम अशी आहे, तो सुरू झाल्यावर जर बंद नाही केला तर तो जळून जातो, परत नवा आणू. म्हणजे मग त्यांनी काय होतं, म्हणजे नवा जो सायरन आणतो ना, मी त्यांच्या पगारातून कापून आणतो.
मी असं केल्याने काय होतं, मग सायरन बंद करायचं म्हटल्यावर त्यांना कामावर यावं. म्हटलं तू माणसं बसवली का यंत्र बसवली? त्यापेक्षा रोबोट घे ना. नाही म्हणे, 25 लाखाला बसतो. माणसाने माणसाशी माणसासम वागणे म्हणून कामगार कल्याण मंत्रालय सरकारला स्थापन करावं लागलं. खरं त्यांच्यावर अन्याय होत. माणसाशी माणसासारखं वागलं जात. मी तुम्हाला काय सांगतो की माणसांना माणसासारखं वागवलं पाहिजे ना. आपण माणसांशी माणसासारखं वागलं पाहिजे. माणसंच माणसांबरोबर माणसांसारखं वागा. आणि म्हणून हे सगळं कृत्रिम जग निर्माण होईल. बरोबर आहे. तुम्ही जर आपलं म्हणून जर केस, मला वाटतं प्रेमाने शक्ती आहे आणि शिस्तीमध्ये विभक्ती. बरोबर आहे. ज्यावेळेस तुमचं मन एकाकडे आहे आणि तुमचं बुद्धी एकीकडे आहे, भावना एकीकडे आणि विचार एकाकडे, तेव्हा तुमची शक्ती कायम दुभंगलेली असते. अशा शक्तीमध्ये माणसं कधीच 100% आपलं देऊ शकत नाही. आणि म्हणून नेहमी मनाची शक्ती आणि भावनेची शक्ती ही एकच पाहिजे. तुमच्या डोक्यात आलेला विचार त्याला भावना जर जोडलेली असेल तर जीवन ऊर्जा आपोआप तिथे. भावनेबरोबर जीवन ऊर्जा बघा कायम जोडलेली असते. तुम्ही समोर बघताय बस, आणि अचानक भरपूर गर्दी आहे आणि त्या गर्दीमध्ये 1000-200 लोकांमध्ये तुम्हाला तुमच्या अतिशय परिचयाची व्यक्ती दिसली, तो चेहरा दिसला, तात्काळ तुमच्या काय जागृत झाल्या? भावना जागृत झाल्या. आणि भावना जागृत झाल्याबरोबर आतापर्यंत दिसणारी गर्दी साक्षात एका व्यक्तीमध्ये रूपांतरित होत जाते आणि सर्व शक्ती कुठे एकवटते? त्या ठिकाणी. मी ही जी शक्तीचं एकवटन आहे, हे जेव्हा तुमच्या कल्पनेच्या सोबत असतं ना, तेव्हा ती साकार होतेच, असं सद्गुरू म्हणतात. म्हणून आम्ही जीवनामध्ये जे डोक्यात विचार करतो ना, तेच फिलिंग आम्हाला आलं पाहिजे. जर आमच्या ते फिलिंग आम्हाला आवडत नसेल, तसे विचार आम्ही काय केले पाहिजे? टाळले पाहिजे. जशा प्रकारचं जीवन तुम्हाला हवंय तसेच विचार केले पाहिजे. बरोबर आहे. विचार करणं तर तुमच्या हातात आहे. मेंदू कोणाचा आहे? कोणाचं भाड्याने आणलंय का? हॅलो, कुठं मिळतो मला ते तरी सांगा. स्वतःच आहे. मग त्याच्यामध्ये निर्माण होणारे विचार सुद्धा तुमचे. तुम्ही करता की आपोआप येता? आपोआप येत असेल तर तुम्हाला उपचाराची गरज आहे. म्हणजे विचार तुम्ही निर्माण करता, तर मग तुम्हाला हवे तसे का निर्माण करत नाही? तशी तुमची कल्पना आहे, तसे विचार का निर्माण करत तुम्ही 24 तास? आणि तशाच भावना आपोआप निर्माण होतील. आणि जर तुमचे विचार आणि भावना एकवटल्या, तिथे ऊर्जा तुमची केंद्रित होईल आणि तो जो विचार आहे, ती कल्पना आहे, ती प्रत्यक्षामध्ये साकार. आपण वैदिक शक्ती लॉन्च केलं, पण ते कसं असणार आहे, त्यात काय असणार आहे, ते कसं बनणार आहे, कशाचा ताळमेळ नाही. पण पूर्ण विचार आणि पूर्ण भावना त्याच्याशी काय राहिले? हे पोटी होणार आहे, हे होणार आहे. पूर्ण जीवन ऊर्जा तिथंच आहे. मग लाकूड तोड्याच्या कोरडीसारखी फक्त लोखंडाचीच नाही आहे, अजून की नाही. सोन्याची आधी, चांदीची आधी, गोल्ड बी आल आहे की नाही. म्हणजे तुमची जीवन ऊर्जा तुम्ही किती तापतील तिथे लावता. एकच प्रश्न आहे, एकच प्रयत्न आहे की अरे गोरगरीब शेतकरी, जे कोरडवाहू शेतकरी आहे, त्यांचं भलं करता आलं पाहिजे, यांना काहीतरी देता आलं पाहिजे आणि यांच्याकडे चमत्कार झाला पाहिजे, यांचं शेतीवरचं प्रेम वाढलं पाहिजे, शेतीमधलं उत्पन्न वाढलं पाहिजे. एवढी एक विचार आणि प्रचंड भावना आणि तिथं ऊर्जा पूर्ण एकवटली, उपाय साकारला. हे सद्गुरू ते सांगतात. तुमच्या जीवनामध्ये असं काहीच नाही की जे साकार होऊ शकत नाही, परंतु समस्या ही आहे की तुम्ही दुबगली. तुम्हाला 4 दिवस वाटतं की अरे हेच माझं आयुष्य आहे, हीच किंवा हाच माझं आयुष्य आहे, आणि 5व्या दिवशी तुम्हाला शंका येत, अरे इथे तर काय पगार नाही मिळत, हे कामगण चांगले पण पगार नाही मिळत, काहीतरी वाढत असेल. ते तुम्हाला दिसत नाही आणि तुमचा तिथं काही हिशोब नाही. ज्ञान वाढू राहिलं, कौशल्य वाढू राहिले,
एक व्यक्ती म्हणून एक जीवन सुंदर होऊ राहिलं, पण त्याची काही किंमत नाही ना. त्याला का कोणी बाजारात मोजतं का? तुम्ही एक चांगला सज्जन माणूस एखाद्या दुकानदारात गेला आणि तो म्हटला चला एक मोटरसायकल द्या, तो म्हणेन पैसे द्या. नाही, मी सज्जन आहे ना, द्या ना. तो म्हणजे पैसे घेऊन तुझ्या सज्जनपणाचं मी काय खोबरं घालू? म्हणजे आम्ही चुकीची गोष्ट चुकीच्या ठिकाणी घेऊन जा. तुम्ही लोहाराचं जर सोनं घेऊन गेले, तो डोक्याला हातलाय, तुम्ही दे इकडं, तुला मी बनवून देत, बरोबर. किंवा एखादा लोखंड घेऊन सोनाराकडे गेला तर एवढी दागिरी बनवून दे. तू पहिला येड्याच्या इस्लामामध्ये फोन करे कट तुम्हाला. म्हणून तुमची जी काही जीवनची शैली आहे ती जीवनशैली तपासा आणि तुम्ही तुमचं संपूर्ण जे चेतना आहे ती चेतना तुम्ही समर्पित करा, बरोबर की नाही. आणि म्हणून आज काय होतंय की आमची जी मनोदशा आहे ती सतत काय होते, बदलते. आणि ही जी बदलणारी मनोदशा आहे ही मनोदशाच आम्हाला सक्सेसफुल नाही, कुठल्या क्षेत्रामध्ये नाही होतं. आम्हाला यश मिळतं एक ॲव्हरेज, आम्ही फक्त करतोय, पण त्यातून मिळणारं जे काही सार आहे ते जोश आहे तो मिळत नाही आम्हाला. मला सांगा, आजचा दिवस उगवला, संध्याकाळी होईपर्यंत तुमच्याकडे एवढा दिवस आहे, करण्यासाठी खूप काही गोष्टी आहे आणि तुम्ही त्या करत नाही, म्हणजे काय? तुम्ही तुमचं जीवनामध्ये आनंदी नाही, तुम्ही तुमच्या जीवनाचा आनंद घेत नाही. म्हणजे चाललंय तीच ज्याला समाधानी आहे तो कल्पना करेल का? ज्याला भाकरच खायला भेटत नाही तो मेजवानीची कल्पना करेल? त्याची जीवन ऊर्जा क्षीण झालेली. म्हणून तुमची जीवन ऊर्जा प्रज्वलित पाहिजे, तेजस्वी पाहिजे. मग ती तेजस्वी करण्यासाठी तुम्ही साधना करा, तपस्या करा. याच काळात एखाद्या म्हाताराने ब्रह्मचर्य करायचे ठेवलं, तुम्हाला काय वाटेल? वर्ष समोरचं पाणी गार आहे का गरम आहे हे तुला कळत नाही. म्हणजे तुझ्या संवेदना इंद्रिय आता जिथे इकडं चाललेली आहे आणि तू आता ब्रह्मचारी होणार. तुझ्यातलं ब्रह्मच आता अशक्त आहे, हा आचार सांगन. म्हणून योग्य वेळी योग्य गोष्ट झाली पाहिजे. आज तुमचं वय आहे, या वयामध्ये तुम्ही जे संपादन करू शकता, साधना करू शकता, तुम्ही ती शक्ती संपादन करू शकता आणि त्या शक्तीपासून तुम्ही खरोखर कल्पना साकार करू शकता, असं सिद्ध असं.